बॅटर आंबवून जेव्हा आपण ढोकळा बनवतो तेव्हा बरेच जणांना असा प्रश्न पडतो की बॅटर जर आंबवलेले आहे तर ढोकळा फुलवण्यासाठी, जाळी पडण्यासाठी आणि स्पंज येण्यासाठी बॅटरमध्ये इनो घालण्याची गरज आहे की नाही. आज या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे. आजचा ढोकळा आपण इनो घालून आणि इनो न घालता दोन्ही प्रकारे बनवून दाखवणार आहे आणि यासोबत अशी एक चटणी मी तुम्हाला दाखवणार आहे जी अतिशय चविष्ट लागते या ढोकळ्याबरोबर. आणि यासोबतच एक तिखट चटपटीत असा ढोकळ्याचा प्रकारसुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. आणि गंमत अशी आहे की हा ढोकळा आपण तांदूळ, पोहा किंवा रवा न घालता फक्त डाळीपासून बनवणार आहोत. पीठ आंबवण्यापासून ते ढोकळा बनवण्यापर्यंत अगदी छोट्या छोट्या टिप्स अगदी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेच सुरुवात करूया. तर जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, हा ढोकळा मी फक्त डाळीपासूनच बनवते आहे. त्यासाठी मी इथे 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे. तर सर्वात पहिली जी डाळ मी घेतलेली आहे ती आहे बिना सालीची मुगाची डाळ. तुम्ही इथे सालीची मुगाची डाळ ही घेऊ शकता, ढोकळा अजून जास्त पौष्टिक होईल. दुसरा जो डाळीचा प्रकार मी घेतलेला आहे तो आहे बिना सालीची उडदाची डाळ. आणि तिसरा जो प्रकार मी डाळीचा घेतलेला आहे तो आहे चणा डाळ. इथे तुम्ही फक्त मुगाची आणि उडदाची डाळ घेऊन सुद्धा हा ढोकळा बनवू शकता. प्रमाण अगदी साधे सोपे आहे. इथे मी 3ही डाळ सारख्या प्रमाणात घेते आहे. तुम्ही इथे कपनी मोजून घेऊ शकता किंवा वाटीचाही वापर करू शकता. तर इथे मी 1 कप बिना सालीची मुगाची डाळ घेतलेली आहे. त्याच कपने मोजून 1 कप बिना सालीची उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच कपने मोजून 1 कप चणा डाळ घेतलेली आहे. आहे ना अगदी साधे सोपे प्रमाण आणि लक्षात राहण्यासारखे प्रमाण आहे. यामध्ये आपण तांदूळ न वापरता सुद्धा तुम्हाला अजिबात जाणवणार नाही की आपण इथे तांदळाचा वापर अजिबात केलेला नाही आहे. त्यामुळे ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी हा ढोकळा बेस्ट आहे. डाळ आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर यामध्ये पाणी घालून आपल्याला जवळपास 12 तासासाठी डाळ भिजत घालायची आहे. आता तुम्ही म्हणाल की डाळ भिजण्यासाठी 12 तासाची गरज नाही, 8 तासामध्ये भिजल्या जाते. नक्कीच भिजल्या जाते, पण हा ढोकळा जो मी बनवते आहे ना, हा बिना सायट्रिक ॲसिड आणि बिना दह्याचा बनवते आहे. त्यामुळे यामध्ये नॅचरली आंबूसपणा यावा म्हणून आपण ही डाळ जास्त वेळासाठी भिजत घालतो आहे. आता 12 तासानंतर या डाळी आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायच्या आहे. त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्याचा वापर करायचा, म्हणजे बॅटर छान बारीक वाटलं जातं. आणि ज्या पाण्यामध्ये आपण डाळी भिजत घातलेल्या होत्या त्या पाण्याचाच वापर करून बॅटर तयार करायचं, कारण या पाण्यामध्ये बॅटर फर्मेंट करण्यासाठी असलेले आवश्यक घटक असतात. त्यामुळे बॅटर जे आहे नीट फर्मेंट होतं आणि यामध्ये नॅचरली आंबूसपणा येतो. तर इथे बॅटर बघू शकता तुम्ही, बारीक तर वाटलेलंच आहे, यासोबतच दाटसर सुद्धा ठेवलेलं आहे. बॅटर पातळ अजिबात करायचं नाही, नाहीतर बॅटर व्यवस्थित फर्मेंट होत नाही. एखादं लाकडी चॉपर घ्यायचं, यावर पातेलं ठेवायचं आणि एखाद्या उबदार कपड्यांनी 12 ते 14 तासासाठी फर्मेंट करून घ्यायचं किंवा उबदार जागेवर ठेवून सुद्धा फर्मेंट करून घेऊ शकता. बाकी वेळी जेव्हा आपण ढोकळ्याचं बॅटर फर्मेंट करतो त्यासाठी 8 ते 10 तास पुरेसे होतात. पण हा जो ढोकळा आपण बनवतो आहे ना, या ढोकळ्याला आंबूसपणा देण्यासाठी आपण दही किंवा सायट्रिक ॲसिड यापैकी कशाचाही वापर करणार नाही आहोत. त्याऐवजी जर बॅटर जास्त वेळासाठी फर्मेंट केलं ना, तर या बॅटरमध्ये नॅचरली एक आंबूसपणा येतो आणि यापासून जो ढोकळा आपण बनवतो ना, तो दही आणि सायट्रिक ॲसिड घातलेल्या ढोकळ्यापेक्षा जास्त चविष्ट लागतो. तुम्ही एकदा करून बघाल, खरंच तुम्हाला फरक जाणवेल. तर तुम्ही इथे बॅटर बघू शकता, व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे, छान जाळी पडलेली आहे. आता या बॅटरपासून आपण 2 प्रकारे ढोकळा बनवणार आहोत, एक इनो न घालता आणि एक इनो घालून. तर इथे बॅटर जे आहे मी पाणी घालून पातळ करून घेतलेलं आहे. तर फ्लोईंग कन्सिस्टन्सी ठेवायची, खूप जास्त दाटसर किंवा पातळ ठेवायचं नाही. आता यामध्ये अर्धा चमचापेक्षाही कमी हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. हळद व्यवस्थित मिसळल्या गेली नाही तर सोड्याबरोबर रिॲक्शन होते आणि मग ढोकळ्यावर रेड स्पॉट्स दिसायला लागतात. सर्व व्यवस्थित मिसळून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 मोठे चमचे खाण्याचं तेल घालायचं आहे. तेल घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिसळून घ्यायचं. तेल घातल्यामुळे जो ढोकळा असतो ना, तो घशात अडकल्यासारखा होत नाही. आता हा जो ढोकळा आपण बनवतो आहे फक्त डाळीपासून बनवते आहे, त्यामुळे या ढोकळ्यामध्ये ना तळलेला लसूण खूप छान लागतो. म्हणून मी ते 4 ते 5 लसूण पाकळ्या तेलामध्ये भाजून घेतलेल्या होत्या. 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि आलं याचा ठेचा तयार करून घेतला. तुम्ही एकदा लसूण जो आहे ना, तो असा तळून ठेचा करून घालून बघा, खूप चविष्ट लागतो ढोकळा. सर्व नीट एकदा मिसळून झालेलं आहे. आता सर्वप्रथम आपण जो ढोकळा बनवतो आहे ना, तो इनो न घालता बनवतो आहे. त्यासाठी इथे मी ढोकळा मेकर घेतलेला आहे. तर या प्लेट्सला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि यामध्ये आता बॅटर घालायचं आहे. तर मी या बॅटरमध्ये इनो अजिबात घातलेला नाही आहे. प्लेट्समध्ये थोडी स्पेस सोडून आपल्याला बॅटर घालायचं आहे. तर इथे मी ढोकळ्या मेकरच्या 2 प्लेट्समध्ये इनो न घालता बॅटर घातलेलं आहे.
ढोकळा वाफवण्यासाठी इथे मी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि 20 मिनिटासाठी हाय फ्लेमवर हा ढोकळा आपण वाफवून घेऊया. तोपर्यंत आपण दुसरा ढोकळासुद्धा तयार करतो आहे, जो आपण इनो घालून तयार करणार आहोत. त्यासाठी मी कपनी मोजून 4 कप बॅटर घेतलेलं आहे. हे मी कपनी यासाठी मोजून घेते आहे कारण मला तुम्हाला इनोचं प्रमाण सांगायचं आहे. इनो बॅटरमध्ये घालण्याच्या आधी ज्या थाळीमध्ये किंवा प्लेटमध्ये तुम्ही ढोकळा बनवणार आहात त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि यासोबतच पाणी उकळी येऊन तयार असायला हवं. पाण्याला उकळी आल्यानंतरच बॅटरमध्ये इनो घालायचं. 4 कप आपण बॅटर घेतलेलं होतं, त्यासाठी मी 1.5 सॅचेट इनो घातलेलं आहे. तर हे परफेक्ट प्रमाण आहे. 3 कप घेत असाल तर 1 इनोचं सॅचे वापरायचं आणि 1 मिनिटासाठी व्यवस्थित जोऱ्यात फेटून घ्यायचं आहे. इनो जो आहे तो बॅटरमध्ये व्यवस्थित एकजीव व्हायला हवा आणि लगेच आपल्याला थाळीमध्ये घालायचं आहे. इथे वेळ अजिबात घालवायचा नाही. खूप स्पीडली आपल्याला काम करायचं आहे. लवकरात लवकर हे बॅटर थाळीमध्ये घालायचं आणि लगेच ढोकळा आपल्याला वाफायला ठेवायचं आहे. पाणी छान खदखदून उकळी आल्यानंतरच इनो घालायचं, ही खूप महत्त्वाची टीप आहे. त्याशिवाय इनो घालायचं नाही आणि हाय फ्लेमवर 20 मिनिटासाठी हा ढोकळा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. अधेमध्ये अजिबात उघडून बघायचं नाही, सरळ 20 मिनिटानंतरच उघडून बघायचं आहे. आणि ढोकळा बघू शकता व्यवस्थित शिजला गेलेला आहे. सुरीला अजिबात ओलसर बॅटर चिकटलेलं नाही आहे. आता हा ढोकळा जो आहे पूर्णपणे गार करून घ्यायचा. इथे एक तडका तयार करतो आहे. त्यासाठी तेलामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे, हिरव्या मिरच्या घालायच्या आणि कढीपत्ता घालायचा. हा तडका आपल्याला आता या ढोकळ्यावर घालायचा आहे. ढोकळा गार झाल्यानंतरच घालायचा आणि तडकासुद्धा खूप गरम गरम घालू नका, थोडा गार झाल्यानंतर तडका घालायचा आहे. वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर आता मी हा ढोकळा तुम्हाला कट करून दाखवते आहे आणि कट करण्यावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल हा किती स्पॉन्जी झालेला आहे. बरेच जणांचा असा गैरसमज असतो की ढोकळा हा तांदूळ, रवा किंवा पोहा वापरल्याशिवाय बनवणे शक्यच नाही. पण हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे. तांदळाचा, पोह्याचा किंवा रव्याचा ढोकळा जेवढा चविष्ट लागत नाही किंवा स्पॉन्जी जाळीदार बनत नाही ना, त्यापेक्षा कितीतरी स्पॉन्जी, जाळीदार आणि मऊसूत बनतो फक्त डाळीपासून बनवलेला ढोकळा. आणि माझ्या अनुभवावरून एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की तांदळाचा जो ढोकळा असतो ना, तो काही वेळानंतर खाल्ल्यानंतर घशात अडकल्यासारखाच होतो. पण हा ढोकळा जो आहे ना, दिवसभर जरी ठेवला ना असाच मऊसूद लागतो आणि चवीला खूप मस्त लागतो. आता जो दुसरा ढोकळा आपण तयार केलेला होता, ज्यामध्ये आपण इनो अजिबात घातलेला नव्हता किंवा कुठलाही सोडा घातलेला नव्हता, फक्त फर्मेंटेशन करून आपण हा ढोकळा बनवलेला होता. तर हा ढोकळासुद्धा वाफवून तयार झालेला आहे, गार करून झालेला आहे. आता यालासुद्धा मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे आणि तुम्ही स्वतः फरक बघू शकता दोन्ही ढोकळ्यामधला. मागे मी डाळ तांदूळाच्या ढोकळ्याची एक रेसिपी अपलोड केलेली होती. त्यामध्ये मला बरेच जणांनी अशा कमेंट्स केलेल्या होत्या की पीठ फर्मेंट केलेलं असल्यानंतर यामध्ये इनो घालण्याची काय गरज आहे. इनो न घालता सुद्धा हा ढोकळा छान जाळीदार बनू शकतो. तर तुम्ही इथे स्वतः बघू शकता इनो न घातल्यामुळे ढोकळा कसा झालेला आहे. जाळी ढोकळ्याला कुठेच दिसत नाही आहे आणि टेक्स्चर बघून तुम्हाला आता नक्कीच लक्षात आलं असेल, पीठ आंबवलेलं असो की नसो, ढोकळ्याला स्पॉन्जी बनवण्यासाठी, जाळीदार बनवण्यासाठी बॅटरमध्ये इनो कंपल्सरी घालावाच लागतो. बॅटर फर्मेंट केल्यामुळे हलकं होतं, पण त्यामुळे जाळी पडत नाही आणि ढोकळा स्पॉन्जीसुद्धा होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला इनो किंवा बेकिंग सोडा याचा वापर करावाच लागतो. पण खरं सांगू का, कधी कधी ना मला असाही ढोकळा खायला खूप आवडतो ज्यामध्ये इनो किंवा सोडा घातलेला नाही आहे. कारण इनो आणि सोडा घातलेला ढोकळा ना मऊसूत जरी लागत असला ना, तरी या ढोकळ्याची चव काही वेगळीच लागते. तर हा ढोकळा चविष्ट बनवण्यासाठी मी काय करत असते, एक तडका घालत असते. तर हा झणझणीत तडका असतो, यासाठी लसूण मस्त ठेचून घ्यायचा, थोडा जास्त प्रमाणात लसूण घालायचा. तेल गरम झालं की मोहरी, जिरे, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालायचा, ठेचलेला लसूण घालायचा आणि तीळ घालायचे आणि झणझणीत तडक्यामध्ये हा ढोकळा मस्त शालो फ्राय करून घ्यायचा क्रिस्पी होईपर्यंत. आणि हा ढोकळा ना लहान मुलांना सुद्धा खूप आवडतो, बघू शकता. तर इथे तडका तयार करून झालेला आहे. आता हा जो ढोकळा आपण तयार केलेला होता हा घालायचा, वरून मस्त लाल तिखट घालायचं, तिखट असलेलंच तिखट घालायचं आणि हा ढोकळा मस्त झणझणीत बनवून घ्यायचा. गॅसची फ्लेम हाय करायची आणि मस्त शालो फ्राय करायचा. जेव्हापर्यंत हा क्रिस्पी होत नाही, मस्त लालसर डाग पडत नाही ना, तेव्हापर्यंत फ्राय करायचा. वरून चिरलेली कोथिंबीर घालायची. तर हा फ्राईड ढोकळा इथे तयार झालेला आहे. तर या ढोकळ्याबरोबर ना ही चटणी खूप छान लागते. दोनही ढोकळ्याबरोबर खायला छान लागते आणि ही चटणी जी आहे ना, तुम्ही डोश्याबरोबर खायला, इडलीबरोबर खायला सुद्धा बनवू शकता. मल्टीपर्पज आहे, नक्की करून बघा, अतिशय चविष्ट लागते ही चटणी. 1 कप शेंगदाणे तेल घालून मस्त खरपूस होईपर्यंत आणि फुटेपर्यंत भाजून घ्यायचे. शेंगदाणे थोडे गार झाले की मिक्सरमध्ये घालायचे. यासोबत अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं, अर्धा चमचा जिरे घालायचं, 4 ते 5 लसूण पाकळ्या घालायच्या, मुठभर कोथिंबीर, तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या, तिखट तुमच्या आवडीनुसार घाला. यासोबतच आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे.
तुम्ही काळं मीठसुद्धा घालू शकता. कढीपत्ता घालायचा, 1 चमचा साखर घालायची आहे. आता हे सर्व कोरडे जिन्नस आपण मिक्सरला एकदा फिरवून घेऊया. ही चटणी अशी सुकीसुद्धा खायला खूप छान लागते, पण आपण ढोकळ्याबरोबर खायला बनवतो आहे, त्यामुळे चटणी आपल्याला पातळच बनवायची आहे. यासाठी मध्यम आंबट असलेलं दही अर्धा कप घ्यायचं, अर्धा कप पाणी घालायचं आणि अशी चटणी तयार करून घ्यायची. ही चटणी ना चवीला खूप छान लागते. इडली, डोश्याबरोबर आणि ढोकळ्याबरोबर खायला, कशाबरोबर खायला बनवा खूप छान लागते. आता चटणीवर घालायला तडका तयार करतो आहे. त्यासाठी तेल गरम झालं की मोहरी, जिरे घालायचं, सुकलेल्या लाल मिरच्या घालायचा, कढीपत्ता घालायचा आणि हा गरम गरम तडका आता चटणीवर घालायचा आहे. तर ही चविष्ट चटणी तयार झालेली आहे. ढोकळ्याबरोबर खायला वेगवेगळ्या चटण्या तुम्ही बनवू शकता, पण ही चटणी मला सर्वात जास्त आवडते. तुम्ही सुद्धा करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवलेलं आहे की ढोकळ्याचं पीठ जरी आंबवलेलं असलं तरी ढोकळा बनवत असताना बॅटरमध्ये इनो घालणे हे कंपल्सरी असतं. तरच हा ढोकळा असा जाळीदार आणि स्पॉन्जी बनवू शकतं. आणि ढोकळा जो आपण पीठ आंबवून करतो ना, त्यामध्ये तांदूळ घालणे, रवा घालणे किंवा पोहा घालणे कंपल्सरी नसतं. फक्त तुम्ही डाळीचा वापर करून सुद्धा असा ढोकळा बनवू शकता. रेसिपी नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच रेसिपी पुढेही बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच मी काही दिवसापूर्वी डाळ तांदूळाचा पारंपरिकरित्या पीठ आंबवून जो ढोकळा बनवला जातो त्याची एक डिटेल रेसिपी शेअर केलेली होती. भरपूर टिप्स आणि ट्रिक्स त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी शेअर केलेल्या होत्या. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही मला कमेंट करू शकता. मी तुमच्यासोबत लिंक नक्की शेअर करेल. दोन्ही प्रकारचे ढोकळे इथे तयार झालेले आहे. रेसिपी ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. लवकरच भेट होईल. तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद.